सोलापुरात अवकाळी पावसाचा आंबा बागेला देखील फटका बसलेला आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे आंब्याची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। जोरदार वाऱ्यामुळे झाडांवरील आंबेही गळून पडले, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे दर गडगडले आहेत। गेल्या आठवड्यात सोयाबीनला 4700 रुपयांपर्यंत भाव मिळत होता, मात्र आठवड्या अखेर कारंजा, रिसोड आणि वाशिम या 3 बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर 4000च्याही खाली घसरलेले आहेत। हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची खरेदी केली जाते, याकडे शासनानं लक्ष द्यावं अशी मागणी आता शेतकरी करतायत। यंदा राज्याच्या साखर उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे। आतापर्यंत 1093 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं। गेल्या वर्षीच्या तुलनेत 41.25 लाख क्विंटलची भर पडली आहे। सर्वाधिक 269 लाख क्विंटल साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झालं, तर पुणे साखर उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे। वसई किल्ल्यात शिरलेल्या बिबट्याला 25 दिवसानंतर पकडण्यात यश आलं। मध्यरात्री 2च्या सुमारास हा बिबट्या जो आहे तो वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला। बिबट्यामुळे किल्ल्या परिसरामध्ये पूर्णपणे भीतीचं वातावरण होतं।